ए नाही बट तात्यासाहेबांनी तुला लेख मानलं आणि तुझं सत्याचं पोस्टर छापलं म्हणून लय खुश होऊ नकस. हे असलं भोळं थोबाड करून त्यांना बी फसवलं हे काही ठाव नाही का मला. अगं एखाद्याने खांद्यावर चढवलं तर डोक्यावर हात ठेवायचा नसतोय. नाहीतर ही सुखी संसाराची जी काही स्वप्न बघतेस का नाही ती एका झटक्यात खलस करून टाकेल मी. मंजू येईन भैया की तुमच्याकडेच येणार होते मी आता. म्हणजे मी मंजिरीला म्हणत होते की 3-4 दिवस तुला अजून माहेर राहायचं असेल तर राहा म्हणून. हाय का नाही ग मंजिरी? अहो मी बी तिला तेच सांगत होते. आता तुम्हीच सांगून बघा. तुमचं ऐकलं तर बरंच आहे. माझं बी तीच म्हणणं होतं. कसं आहे किती बी झालं तरी लिकीला माहेर पण लई जवळच असतंय बघा. त्याच्यामुळे म्हणलं तिला राहा म्हणून. पण आता शेवटी किती जरी झालं तरी मी सासू पडले ना. तर आई म्हणून तुम्ही समजावून सांगा तिला. मम्मी साहेब तुम्ही आमच्या मंजूचा एवढा विचार करताय ही लई मोठी गोष्ट आहे बघा आमच्यासाठी. पण तिला सासरी याची घाई झाल्या. नाहीतर माहेर वाशीन माहेरी आणखीन 2-4 दिवस राहिलेली कुठल्या आईल नकोय सांगा बघू. बरोबर बोलताय बघा तुम्ही. मंजिरी बघ विचार करा. आम्ही वाट बघतोय बाहेर. मम्मी साहेब तुझा एवढा विचार करतात हे बघून लई बरं वाटलं बघ मला. तू सत्याच्या त्रावासोबत एकदम आनंदाने आणि सुखानं संसार करशील बघ. जेवण एक नंबर झालं. आवडलं ना? अरे भारी होतं. वांग्याची भाजी एक नंबर होती. पण चपात्या जरा थोड्या कडक वाटल्या. चांगल्या होत्या चपात्या. हा काय बळवंतराव? मला तर मोमो मिळाल्या. नाही मम्मीला सांगतो मी जरा मऊ करेल पुढच्या वेळेला असं. डीजा काय रे सत्य दादा? काय रे मग तुझ्या डोक्यावर कधी अक्षदा पडला? दादा हळू बोल की. तुझं समजांनी ऐकलं ना तू का काल होगी. अरे डीजा एवढं घाबरून चालत नाही. अजिबात घाबरायचं नाही. जे काय ना ते बिंदास बोलायचं. बिंदास्त. हा दादा एकदम बरोबर बोलला. मग कसं आहे डायरेक्ट बोलून टाकायचं आपण. आता मी बघ सुखीला कसं एकदम बोललो डायरेक्ट बोललो ना. मग आम्ही आता एकत्र आहे. हा तसं तू डायरेक्ट बोलून टाक. कसं आहे माहिती का डीजा? अरे बोक्याला मांजरीन मिळाली पाहिजे ना. म्हणजे तुम्ही कोपऱ्यात जाऊन कसं म्याव 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 करायला पाहिला. बरं सत्य दादा मी काय म्हणतो तू पण मंजीला प्रपोज करताना असं असं बिनधास्त केलं होतं सोय. मी सांगतो मला सगळं माहिती. इकडे काय झालं तर माहितीये का? वाघ मारे ज्यावेळी समोर यायच्या तेव्हा हे जो पाय लट 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 कापायचं. मला तर म्हणलेली मला देणारेस तू काहीतरी म्हणून. काय ग दिदे सासरी जायला लयच उतावळी झाल्यास हाय की नाही? नाही बरोबरच आहे म्हणा. आता इथून पुढे नुसतं सत्यदाजी आहे की सत्यदाजी एवढंच चालू असणार आहे. बरं ह्या सगळ्यात आपल्याला एक लाडकी बहीण सुद्धा आहे हे विसरू नका. दिदे
अगं मी एवढं बोलते, तुझं लक्ष कुठे आहे? काय झालंय का? काय नाही ग. ऐका, किती वेळा सांगायचं ग खोटं बोलत जाऊ नको म्हणून? मला तुझा चेहरा बघून सगळं कळतं. काय तर झालंय, सांग मला काय झालंय? सगळं ठीक आहे ना? काहीच नाही झालेलं. आई तू सांग हिला. अमरे, काय चाललंय? बाहेर असतं सासरी चाललेल्या लेकीची अवस्था अशीच असते बघ. तुझं लग्न झालं की बरोबर कळेल तुला. उगाच सारखे सारखे तिला प्रश्न विचारून त्रास देऊ नकोस. बरोबर आहे तुझं. हिला आत्ता नाही कळणार, तुझं लगीन होईल ना तेव्हा कळेल तुला. दीदी का नाराज होती ते. मला कळणार नाही हा, आणि कळवून पण घ्यायचं नाही, कारण मी लग्नच करणार नाही. राहू दे राहू दे. अरे बाप रे, म्हणजे तू एकटी राहणार अशीच? हो, काय नाही काय नाही. सुरुवातीला सगळ्या पोरी असंच म्हणतात, नंतर स्वतःहून मागं लागलं आपल्या, माझं लगीन लावून द्या लगीन लावून द्या म्हणून. मग काय, कशी गुडघ्याला बाशिंग बांधून उभारल बघ नंतर. काय संबंध? मी नाही असलं काय करणार. आणि त्या खाष्टा आत्याबाई पाशी माझ्या आईला एकटं सोडून जाईन वे? मी नाही कुठं सोडून जाणार. ए आमरे, आत्या ऐकला जरा हळू बोल. ऐकू देत की मग, मी काय भीती आहे तिला? आणि तुम्ही दोघी पण ना, काय तिला घाबरायची गरज नाही. बर वाघमारे, हो वाघमारे, अहो येता का बाहेर? आम्ही वाट बघतोय बाहेर तुमची. दिदे जा बाई, दाजीले उतावळे झालेत. इथं आमच्या समोरून उचलून घेऊन जातील नाही तर तुला. काळजी घे स्वतःची, आणि गोळ्या वेळेत घे. आता जर हलगर्जीपणा केलास ना तर बघ. आणि काय बी लागलं तर मी आणि सत्य आहोत. दिदे लय आठवण येईल बघ तुझी. मंजू, गेलीस की हे घर खायला उठल ग. पण काय करणार ग, बाईच्या जन्माला आलं की बाहेर मागच सुटते बघ. पण तू अजिबात काळजी करू नको. तशीच येळ आली तर मी तुझ्या पाठीमाग खंबीरपणे कायम उभी राहणार आहे. मी सुद्धा. एक काय झालं हसायला? मला पण सांगा की. काय नाही सांग की टीचर काय झालं? काहीच नाही तर काहीच नाही. सत्य दादा काय नाही ना, काय नाही ना. नाही नाही काय नाही. बलमा दादा काय नाही ना, काय नाही ना. काय नाही तू कशाला उगाच. अगं बाय, तुम्ही समधी आलाय सवी. हा असा अचानक कस काय आलाय? कसं काय म्हणजे? ओ आत्याबाई, ही ना माझी सासूरवाडी आहे. इथं मी कधी बी आणि कवा बी येऊ शकतो, कळलं का? सत्या, हे बघा, आमची सून ह्या घरची मुलगी आहे. तिची 5 परतवणी झाली, तिला परत न्यायला आलोय आम्ही. अरे देवा, माझ्या तर ध्यानातच नव्हतं. नाही एकदम अचानक तुम्ही दिसला ना, त्यामुळे ते कसं बोलावं कळलं नाही. मग जेवण बिवण चहा बी सगळं करून जावं की, असं कसं ना. म्हणजे पप्पा ते समजा झाले, ते बघितलंय आम्ही. अरे या गीतेशी बोलतोय ना. झालंय, सगळं झालंय, जेवण बी झालंय. पण आत्ते, तुम्ही दोघं नेमकं गेलेला कुठं? ते माझा पाय लय दुखत होता, पोटात कळ मारत होती, पाठीत. आयो हा गाम रे, ते मला सवय नाही ना एवढं एकाच दिवशी काम करायची. बघ की आता सकाळ धरणं मी स्वयंपाक केला, भांडी घासली, लादी पुसली, धुणं धुतलं.
माझी तर पाटानच बसली अग, त्याच्यामुळे दवाखान्यात गेलो होतो. तर डॉक्टर म्हणले तर आराम करा, अजिबात काय काम करू नका, आता आराम करा म्हणून सांगितले. मला तर म्हणले अजिबात हालचाल करायची नाही, तुम्ही एवढी हालचाल केल्यामुळे तुमचं अख्खं अंग जाम झाले, त्यामुळे अजिबात हालू नका, कुठलंही काम करू नका म्हणले. चला आराम करते जाऊ. मंजू जा बर का व्यवस्थित, काळजी घे आणि तुझी बी घे आणि तुझ्या घरच्याच्या समधेंची बी घे. हा आणि येत जा आधी मध्ये. आता समजा चांगलंच होईल, नाही म्हणजे सत्याची लाडकी बायको तू आणि सुरवीनबाईची लाडकी सून, त्याच्यामुळे आता लई लाड पुरवणार ती समधी तुझा. जातो बर का, आराम करतो व्हायचा आता जरा. चला आराम करायचा. नाही नाही मग करता वाटतो बा. चूक झाली माझी. अरे हे अशी का निघून गेले? ते डॉक्टरने आराम करायला सांगितलंय ना, म्हणून पळाले असतील. आत्ते मेडिकल रिपोर्ट तरी जरा नीट ठेवत जा. मी बी जाते, आराम करते. नुसतंच म्हणते आराम करते, जा की. ओ होम मिनिस्टर, निघायचं का? हा चला, ए डीजे बॅग घे. हो चला चला. इन बाई येतो आम्ही. मंजिरी सर. थांब मंजू, शिदोरी द्यायची राहिले ना. धनजीराव मी आणतो शितुरी. मंजू आडनं बंद येत जा. येईन की, मी कुठे एवढं लांब राहते, येत राहीन. सत्यजितराव, माझ्या लेकीची नीट काळजी घ्या. होय आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही आहे की सगळे. उलट तुम्हाला काय लागलं तर बिनधास्त आम्हाला सांगा आणि काळजी घ्या. चला.
काळजी घ्या. बाहेर या. बाहेर या म्हणलंय मी तुम्हाला. मी काय नाही केलं, मला माफ कर, माझं चुकलं, मी काहीच नाही केलं. अगं आता मला काय माहिती. अहो जेव्हा बगल तेव्हा हेंद्र्यागत चालत असायचा. डोळं काय फुटलं होतं बी तुमचं. पर धडकलाय ती धडकलाय, जाऊन त्या सत्यालाच धडकलाय. मला काही स्वप्न पडलं होतं का सत्य येणार समोरलं, आता धडकलो त्याला. आणि नुसती कागदपत्र उधळलीत ना, बाकी काय झालं. निस्ती कागदपत्र होती ती. हा निस्ती नाही, घराची होती. मग समजा त्याला ती दिसली असती, घावली असती, केवढ्यात पडलं असतं. अहो एवढं मी समजा जमवून आणलेलं, समजावर पाणी फिरलं असतं. चुकलंय माझं, चुकलंय. मला काय चूक झाली. मला माफ कर गे. मला आकलून देऊ नको. मला या घराशिवाय दुसरं कोण नाही, तुझ्याशिवाय दुसरं कोण नाही. गावाकडे मला कुत्रा विचारत नाही. उठा. करत मी नको. अगाचं नको करू, मी पाया पडतो तुझ्या. उठा म्हणलंय मी तुम्हाला. ऐकलं नको असं करू. अहो उठा. ठीक आहे, तू म्हणते उठतो मी, उठतो. मला फक्त काढू नको बाहेर. ऐक, चुकलं गे माझं, मला खरंच माफ कर. उठाबाच्या काढतो, उठाबाच्या काढतो. तू म्हणते तू उठाबाच्या काढतो. बस झालं. कागदपत्र. आणि मग ती उधळलेली कुठली होती? ती कागद दवाखान्याची होती. खरी कागद मी माझ्याकडे अशी लपवून ठेवली होती. नशीब समजा मला ठाव होतं चांगलं. समजा असं काहीतरी झालं तर मी माझं डुसकं चालवलं आणि ही खरी कागद काढून घेतली आणि त्या फाईलमध्ये दवाखान्याची कागद ठेवली. असं तरी म्हणलं ती आमरी काहीच कसं नाही बोलली, आकांत तांडव का नाही केला, राडा का नाही घातला, ती ह्याच्यामुळं. कोण आहे मी? रत्ना काटे. लई डोस केली ती आपल्याकडं. हुशार. आता तुम्ही बघाच, त्या माया लेकींचा असा काट्यानं काटा काढते का नाही, अशी नाचिवती त्याचे तालाव माझ्या. रत्ने, मला नको तुझ्या तालावर नाचू, मी नवरा आहे ग तुझा. तिकडून ती सुरवीन बाई आणि इकडून मी. जेवढा मला त्रास दिलाय का नाही, त्याच्या चौपट त्यासनी त्रास देणार आहे मी. ए सगळे काय कुठं खपले की? ए थांबा तुम्ही. ए सपनी, खोबला कुठं निघालीस तू? तुला त्या रीती ठोक नाहीत का? हा, आता नवी सून माघारी म्हणल्यावर रक्षण करायचं असतंय ना. ए सपनी, आता तू धाकटी सुनी नाही घरची, मग मोठ्या सुनीला ओवाळायचा मान तुझा असतोय ना. हे कवी जा ताट घेऊन ओवाळायचं मान तुझं आहे ना. आणि तू जाऊन दे. आली कसत नाही. हा आली. अगं मान तुझं आहे ना, खोकलं कच आहे. मोठ्या जावयाला बघून लईच खुश झालाय माझा कंदी पेडा. राव, तुमची बायको कंदी पेडा आणि तुम्ही काय काजू कतली. काय बळवंतराव. हा ओरा लवकर वहिनी. ऍक्सिडेंट. सॉरी मोठ्या जाऊ बाई, या आत या. चला चला. मंजिरी, तू ह्या घरात आल्यापासून का नाही समजा आनंदी वातावरण आहे बघ. माझ्या सत्याची निवड कधी चुकीची नव्हती, पण माझाच अहंकार नडला बघ. जमलं तर माफ कर मला, मी लई वाईट वागले तुझ्याशी.
आणि माझ्यामुळे तुमचा जुना संसार बी मोडला. पण आता तुम्ही नवी सुरुवात करताय ना, तेव्हा तुमच्या दोघांना बी शुभेच्छा. मंजिरी, तू आधी बी ह्या घरात होतीस का नाही, तेव्हा तुझी काहीच तक्रार नव्हती बघ. तू सकाळी उठून समजा आवरून ड्युटीवर जायचीस आणि ड्युटीवर न आल्यावर बी समजा काम करायचीस. एक ह्या सपनीनं काम चुकारपणा केला असेल, पण तू कधीच नाही म्हणली नाहीस कुठल्या कामाला. पण ह्या टायमाला काय काळजी करू नकस, मी तुला कसलाच त्रास देणार नाही. माया अगं बस बस बस, सगळं कौतुक काय आज एकाच दिवसात करणार आहेस का काय? मंजू आता आपल्या घरी कायमची राहणार आहे, त्यामुळं बाकीच्या दिवसांसाठी सुद्धा काहीतरी शब्द ठेव. चला सत्या मंजू जावा, तुम्ही फ्रेश व्हा आणि आराम करा. चला बघ बॅग दे पटकन. चला पप्पा चल. सत्या तू करला कॅसल फोन कर. मंजिरी, काय बी झालं ना तरी एक गोष्ट कायमची ध्यानात ठेवा. मी जे काही सांगितले ना ते अजिबात विसरायचं नाही. सत्या काही बी म्हणला तरी अजिबात त्याच्या जवळ जायचं नाहीस. तात्यासाहेबांनी तुला लेख मानलं आणि तुझं सत्याचं पोस्टर छापलं म्हणून लय खुश होऊ नगस. अगं एखाद्याने खांद्यावर चढवलं तर डोक्यावर हात ठेवायचा नसतोय, नाहीतर ही सुखी संसाराची जी काही स्वप्न बघतेस का नाही एका झटक्यात खलास करून टाकेन. अरे वा वाघमारे, इतक्यात मम्मीनं सोडलं तुम्हाला. वेलकम वेलकम वाघमारे वेलकम. मला ना लय भारी वाटलं बघा. किती दिवस गेल्यासारखं वाटत होतं मला. छान वाटलं असेल ना तुम्हाला पण? आईनं भेटून कसं वाटलं? आईची तब्येत बरी आहे ना? मला तर लय बरं वाटलं बघा तुम्ही फायनली घरी आला ते. अहो माझं मनच रमत नव्हतं इथं, लय एकटं एकटं वाटायचं. पण फायनली वाघमारे तुम्ही आलात, मी लय खुश आहे बघा. वाघमारे काय हो, सगळं ठीक आहे ना? ठीक आहे. तुम्ही खुश नाही काय सासरवाडीत आलात ना? मला भेटून छान नाही वाटलं तुम्हाला? वाटलं का नाही? मग सांगा की, म्हणजे मला बी छान वाटेल ना. वाघमारे, आपण आता लई दिवसानंतर भेटलो ना, मग मी तुमचा हात हातात घेऊ शकतो का? अयो, अरे ह्यो तर चमत्कारच झाला. म्हणजे वाघमारेने कसलेच नखरे न करता डायरेक्ट परमिशन दिली. डायरेक्ट हो. तर एवढं लगेच हो म्हणलाय तर लगेच हात पकडला पाहिजे, होय की नाही? रात सखे तुझं सपान पाहिलं, काळजाचं फूल तुझ्या पायी ग वाहिलं. स्वप्नामधून तू जातीया हसून तू, विरहाचं ऊन सखे किती साहू ग. साता जन्माची हरवा वाघमारे लाजल्या वाटत. तुझी किती पाहू ग. वाघमारे तुम्ही जवळ असता ना तेव्हा अजूनच गोड दिसता बघा.
तुझं नाव मधावानी ग्वाड सत्यात ताई बी म्हणला तरी अजिबात त्याच्या जवळ जायचं नाही. लागलं.